हे बघ, काही झालं नाहीये. बाबाचा फोन आला होता आणि नेहमीसारखं तो मला काहीतरी टोचून बोलला. तो विसरून पण गेला असेल यार. बसला असेल आता शरीर फाडत. पण तू विसरलीस का? नाही ना? सांग आता काय झालं. मी कशी विसरीन सौमित्र? एक तर ही सगळी तुझी चूक आहे. माझी चूक? हो. हं? मला म्हणला होतास की आई बाबांशी नॉर्मली बोलण्याचा प्रयत्न कर, जो मी केला. पण काय लक्षात आलं की त्यांना माझ्या कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये. अरे, माझ्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद सुद्धा त्यांना कळत नाही. काय झालं नक्की सांगणार आहेस? मी काल पोहे केले होते. सगळ्यांना ते आवडले होते. मी तुझ्या घरी नेऊन दिले तर सगळ्यांनी किती कौतुक केलं होतं. मला खूप छान वाटत होतं. मनापासून आनंद होत होता मला. म्हणून मी बाबांना फोन केला तर ऍज युजल ते बिझी होते. फाईन. पण त्यांनी त्याच्यानंतर परत जेव्हा फोन केला तेव्हा मी त्यांना सांगितलं की बाबा मला आता पोहे जमायला लागले. खूप खुश होते रे. तर त्यावर ते मला असं म्हणाले की बरोबर आहे, जमायलाच पाहिजेत पोहे. कारण सौमित्राच्या घरी जाऊन तुला काय करायचंय, हाऊसवाईफच व्हायचंय ना असंही. मला मला इतका राग आला ना सौमित्र, तू इमॅजिनही नाही करू शकत. मला खूप राग आला. म्हणजे बघ ना, माझा हा आनंद आहे या छोट्या गोष्टीतला, हे सुद्धा ते समजून नाही घेऊ शकत. त्यांना काहीच पडलेलं नाहीये माझी. आता मला सांग, यामध्ये चूक कोणाची? ते जे काही वागले ते चुकीचं होतं की नव्हतं? साहजिक आहे, तू इमोशनल होणं साहजिक आहे. नाही, थांब. मी परत विचारते प्रश्न. ते जे काही वागले ते चुकीचं होतं की नव्हतं? नाही म्हणजे खरं तर त्यांनी तुझं कौतुक करायला हवं होतं. एक्झॅक्टली. पण त्यांना स्वयंपाकासारख्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसेल. इंटरेस्ट त्यांना माझ्या कुठल्याच गोष्टीत नाहीये. जाऊ दे ना, आपण कशाला त्यांना कन्सिडर करतोय? आपण परत तेच करतो आणि त्रास होतो मला त्यांचा विचार केला. अगं मैत्री, आपल्याला त्यांचा विचार केलाच पाहिजे. शेवटी तुझे आई वडील आहेत ते. म्हणजे तूही त्यांचीच बाजू घेतेस? अगं बाजू नाही घेते मी, त्यांच्या बाजूने विचार करतोय. पण तेच म्हणजे मी चुकीची आहे आणि ते बरोबर आहे हेच म्हणायचंय ना तुला? हे बघ, तू असं चिडचिड केलीस तर कसं होणार? ती चिडलीस की मग सगळ्या गोष्टी परत बिघडणार की नाही? मी काय करू यार? मला नाही कळत. मला राग आला की मी बोलून टाकते अशी पचकन. हे बघ, तू आता जास्त चिडू नकोस, नाही तर आपल्यात उगाचच भांडण होईल. ठीक आहे, पण तू हा विषय नाही काढायचास परत. ओके, नाही काढत. ठीक आहे, चला आता मला निघायचं, उशीर झालाय. क्लिनिकला पोचायचं. निघायचं? निघूयात का? नाही. चल, तुला जाता आता एक विघ्नेशची गंमत सांगतो. खरंच गाडी शिकायची आहे यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक धर ना. सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!